नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या भावाच्या व्लॉगमध्ये. आणि आता खूप दिवसांनी आपण व्लॉग काढतोय, कारण का आता आपण चाललो आहे कुठेतरी. ते तुम्हाला कळेलच थंबनेलवरूनच. ते आता मी पुढे सगळे आल्यावर तुम्हाला सांगेन कुठे चाललो आहे ते. आत्ता आपण ओलामध्ये आहोत आणि आत्ता वाजलेत 5:30. थोडा लेट झाला, आपण चाललो आहे आणि परत आपल्या टूरला सुरुवात झालेली आहे. आपण कुठेतरी मोठी टूर करतो आहे, थोड्या वेळातच तुम्हाला कळेल. तर स्टे ट्यून. आणि सगळी आपली आता कोण टूरमध्ये तुम्ही सांगणार नाही, ते तुम्हाला पुढे जाऊन कळेलच. तर पूर्ण हे बघा, हे 2 बॅग आहेत माझ्या आणि मोठी बॅग आहे एक, आत्ताच ओला पकडली आहे. खूप कडक ठिकाणी चाललो आहे आपण. तर भेटूया आता डायरेक्ट मुंबई सेंट्रलला स्टेशनवर. तर फायनली आपण आता आलेलो आहे मुंबई सेंट्रल स्टेशनला आणि आपला भेटलेली आहे गौरी. आणि आपल्यासोबत आशू पण आहे, अपूर्वा पण आहे. आता होगा फुल टू धमाका. गौरी आता चालली आहे नेहमीप्रमाणे ती. गेलात. फायनली आपली ट्रेन चालू झालेली आहे, तुम्ही बघू शकता. जे दिसतंय तेच बघा. आणि काय झाली? ट्रेन निघाली आमची. हस. तर आपला प्रवास झालाय सुरू आणि आपण चाललोय काश्मीरला. काश्मीर आईला खायला सुरुवात केलेली आहे. आम्हाला सुरुवात झालेली आहे. आमची हे किचन, आमचं किचन बघा. आता रात्रीचे 9:30 वाजले आणि आम्ही आता जेवायची तयारी करतोय. आशूने नेहमीप्रमाणे संसार आणलाय. हा, हीच पिशवी नेहमी असते. आणि आता इथे हे चिकन आहे, ही सुकट आहे आणि इथे अशी स्वतः आहे. आमचा भोजन करता. माणसं किती पण बाजूला असले ना, अरे तरी पण आमचा संसार जसा चुल्यावर. आता जेवण घेऊया फटाफट आणि जेवून भेटूया. झोपताना झोपायचं नाही तर घरी जायचं. ओके. भाकरी येते. दिसतंय तुला काय त्याच्या आतमध्ये? दिसतंय तुला? शी इज अ नॉट अ इडियट, शी इज अ टॅलेंटेड गर्ल. मोगरा, येल्लो, पर्पल. व्हॉट इज मोगरा, येल्लो, पर्पल? मोगराचा शोध लाव. भाकरीचं मग करू शकतो व्हाईट ड्रेस. हो वाव, भाकरी अशी बघ आणि लगेच ती आपण झूम करू. बघा मी तुमचे किती फॉलोवर आहे बघा. माझ्या युट्यूबला ओपन करताना तुमची व्हिडिओ आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता झालेली आहे दुपार. आम्ही रात्री झोपलेले आहे, आम्ही दुपारी उठलो आहे आणि आता आम्ही पितोय कॉफी. आम्ही पितोय आता कॉफी. आता आम्ही दिल्लीला पोहोचू एक अर्ध्या तासामध्ये. आणि आता फ्रेश हो सगळं. नाही फ्रेश झालो, माय मिस्टेक. आम्ही फ्रेश झालो. आता कॉफी पितो तर भूक लागली. आता दिल्ली येईल थोडं वेळ. आपली कॉफी आलेली आहे, गरम आहे. आपण बोलू आहे. तर मित्रांनो, आम्ही आता नाश्ता वगैरे करून तयार आहोत. नाश्ता काही दिलाच नाही. चहा पियालो, कॉफी पियालो आणि आमचा टूर मॅनेजर आहे हा. आता तुला एक स्टोरी सांगतो. आम्ही मुंबईवरून निघालो. पॅकेज आमचा फिक्स झाला. ट्रेनमध्ये बसल्यावर बोलतो 1000 रुपये एक्स्ट्रा लागतील. हो लागणार. येतानाची ट्रेनच कॅन्सल झाली तरी यांना कन्फर्म तिकीट दिले. पण मला माहिती आहे आम्ही नेहमीच्यावर करतो म्हणून तो आमच्याकडून 1000 रुपये नाही घेणार. हे 100% आहे आणि आम्हीच देणार नाही हे पण 100% आहे. आम्ही दर आम्ही म्हणायला गेलो ना त्यावेळी आम्हाला 3-3.5 वर्षी पार्टी दिली. आठवत आहे का
तू पैसे माफ केले स्टेप हा बरोबर बरोबर हा हे 3,500 प्रत्येक ट्रिपला हा काय ना काहीतरी आम्हाला अरे पण असं सांगायचं ना अक्षयसाठी काय करतो टूरला जायचं नाही तो करतो तर करतो नाही यार. हे एवढे लुटतात मला माझ्या जर साध्या टूरला जायचं असेल तर अक्षयच्या टूर मधून जा तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी Facilities. फ्री भेटणार पण खूप चांगल्या फॅसिलिटीज लय 100% लोकांना- भेटणार माझ्या चांगल्या स्वभावाला हे खूप असे अगं करतात. पण आकाश तुझी ही वाली हिंमत झाली का करायची थांब, थांब. मी आता करणार आहे काय करायची दाखव हे बघ असं करू शकतो स्वतः अरे भाई मी करणार लावते पैस मी करणार मला भूकच लागली आता जेवायचा टाइम झालेला आहे आता स्टेशन कुठचं आहे हजरत निजामुद्दीन कुठलं? दिल्ली दिल्ली हजरत निजाम आणि अक्षय तिकडे उतरणार आहे ते जेवण आणायला गाइस खाना खाने के लिए आ जाओ जेवायला या आता मी जेवायला बसलो आता जेवतो दिल्लीला पोचलोय बघा दिल्ली स्टेशन आलेलं आहे जेवून वगैरे डायरेक्ट थेट आपण आता उतरताना भेटू फायनली आम्ही आता शहारनपूरला आलेलो आहोत आणि संध्याकाळचे 5:30 वाजलेत अजून आमचा खूप प्रवास बाकी आहे आम्ही रात्री 11:30ला पोहोचू बहुतेक तरी आणि इथे या खिडीत आपले पंटर बसलेत आपण पोचलोय सहारनपूरला आणि आता संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि आपलं स्टेशन यायला अमृतसर अजून खूप वेळ आहे कारण का आपला स्टेशन रात्री 11:30 वाजता येणार आहे आणि ते लास्ट स्टेशनच आहे आता ट्रेन आता चालू झाली स्टेशनवरून सगळ्यांची धावपळ उडाली हे बघा ती बघू शकता हे बघा धावतो धावा 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 हा बघा अक्षय धावतायत भाग मिल्का आणि काय बोलत बोल आम्ही हावजी खेळतोय पैशांनी आणि दोघं पण हारलोय अक्षय जिंकलाय हा साला हरामखोर आज जिंकलाय आणि आता त्याला मी बोललो 20 रुपयाचा खेळ 10 रुपयाचा नाही कारण का आम्हाला पैसे कव्हर करायचे आणि मला गमवायचे नाही मग माझं नशीब एकदाच चालू शकतं दोनदा नाही मी काय बोलतो 10 रुपयाचा तरी खेळशील अरे 10 रुपयाचा तिघं खेळूया ना झालं गंडोला राईड कुठे आहे? गुलमर्ग तिने का गुलमर्गची? सोनमर्ग मग भाई बंडोला नाही केला तरी तुझं गंडोला नाही करणार ना, तुझं सोनमर्ग cancel full बर्फ आहे. हे बघ. दाखव तर गाईस आता आम्ही 1 तासामध्ये अमृतसरला पोहोचणार आहोत ही आपली ट्रेन आहे आता कुठच्या तरी स्टेशनला थांबले ते आपल्याला अजून माहिती नाही सो पुढे जाऊन बघूया तर आता आपली तयारी उतरायची झालेली आहे ओ, माझ्याच बॅगेत भर सगळा. भांडा नुसते भांडा किंबहुना आणि मी आता आपण पहिलं 15 मिनिटात खाली उतरू अमृतसरला परत तिकडून आपली 12 खाली तासाची टाकायची आपली बस खाली टाकायची. रोड जर्नी आहे बाय रोड हा टाक. पाचच्या पण हा सीटवर बेकार आहे, दोन कारण बॅगा आपल्याला आज राहतील, तेवढी श्रीनगरला जागा पोहोचायचं असते. आपण या सकाळी खाली पोहोचू बॅगेच्या कुठेतरी. side खाली. तर Yes. उतरल्यावर जरा शूट घेऊ सीट आहे, त्या सीटवर. बस कशी अजून आपल्याला माहित नाही बस बघू कशी आहे आता आपल्याला तर आपला एक अंदाज दिलेला आहे आपल्या कॅप्टनने बस चांगलीच असणार आहे का मी केली आहे. बाकी यांच्या चॉईस तर खूप मोठ्या तर face wash दे, तू direct बसमध्ये बस. सिच्युएशन आता बघू आणि मग बाईला घेऊ कोपऱ्यात चालेल ना कोपऱ्यात म्हणजे बॅड बॉय I want face wash. लवकरच No, भेटूया I'm उद्या not काश्मीरला finding it now. ए भावात आपलं किती तासाची जर्नी आहे No. आता 10 तास 10 ते 12 12 तास आपण जाऊ शकतो 10 तास कन्फर्म I don't have face तो wash. मिळते उतरणे येवा गाईस फायनली आपण उतरलो आहोत अमृतसरला आणि आपलं लगेज आणि आपण चालतोय आणि मजबूत थंडी आहे आशू हा, थंडीचं काय बोलणं काय नाही थंडी लास्ट टाइम आलतो तेव्हा तोंडातून वाफा अरे निघत होत्या. पुढे जायचं अजून काश्मीर जाणार आहे बाय अरे वो तो है रे पर लास्ट टाइम से कम येस ओके तर आता मी जस्ट उतरलोय आणि 11:30 वाजून गेलेत आणि अजून आमचा आहे ना अजून 12 तासाचा प्रवास बाकी आहे तो पण बाय रोड आता मेन म्हणजे काय भूक पण लागली आणि आता जास्त खाऊ पण शकत नाही कारण का आपल्याला बाय रोड जायचं आहे आणि दुसरी गोष्ट आता पहिला आपण जाऊया बाहेर बस जवळ जाऊया मोठा सीन बोल अजून 2-3
तासानंतर आपले फोन्स पण बंद होतील हां आणि उद्या दुपारी आपण सिम कार्ड घेणार जेव्हा आपण तिकडे पोहोचू तेव्हा. ओके. आणि आता आपण थेट डायरेक्ट बाहेर जाऊन भेटूया बसजवळ, कारण का बॅगा आमच्या तिघांच्या पण खूप जड आहेत, आशूच्या, माझ्या आणि अपूर्वाच्या. गाईस फायनली आपण आता स्टेशनच्या बाहेर आलो आहे. हे अमृतसर स्टेशन आहे. अशी उदास झाले ना एवढी मोठी बॅग घेऊन यायला खाली, काय विचारू नका. नुसतं उतर चढ विचारत बघा. जरी बेकार फिरला. तर आता जाऊया बस जवळ. पहिला थांबा, आता आपण बस जवळ आलो आहोत. ही आपली आहे ट्रॅव्हलर्स. बॅग पॅकिंग चालू आहे पोरांची, बघू शकता. मजबूत आपण आपली बॅग वर टाकलेली आहे आणि आता 12 तासाचा प्रवास आहे. आता अर्धी पोरं बोलत आहेत. ह्याचा आवाज येतोय लय, थांबा एक मिनिट. तर बॅग टाकल्यावर आता अर्धी पोरं बोलत आहेत की गोल्डन टेम्पलला जाऊन यायचं फक्त त्यांना, कारण त्यांनी आधी बघितलं नाही. चला डायरेक्ट बसमध्ये बसून आता प्रवास करूया. आता रात्री ब्लॉग करेन की नाही मला माहीत नाही, तर डायरेक्ट हॉटेलला जाऊन भेटू. खूप म्हणजे अंग दमल्यावर काय, कारण कालपासून आम्ही ट्रेनमध्ये आहोत. माझ्या आईचा गो साला, त्याला खावडच द्यावे, त्याला आवाज करतोय. गाईस फायनली आम्ही चालू आहे गोल्डन टेम्पलला. आपल्याकडे आशू आहे आणि अपूर्व आहे आणि अक्षय आहे. आणि गोल्डन टेम्पलला आमच्यावर निघाली. आपल्याला बरोबर अर्ध्या तासात बस जवळ यायचं आहे, नाही तर इथून परत मुंबईला रिटर्न ट्रेन आहे, त्यामध्ये बाकीचे बसून जातील, कारण का मी तर येणार आहे. गाईस शेवटी आपण गोल्डन टेम्पल जवळ आलेलो आहे. हा जालियनवाला बाग आहे. मार्केट पूर्ण चालू आहे. गाईस आम्ही फायनली आलेलो आहोत गोल्डन टेम्पलला. आता आतमध्ये चाललो आहे. आशू चप्पल काढायला गेले. चला आता डायरेक्ट आतमध्ये जाऊन बघूया. आतमध्ये माझे सगळे व्हिडिओ पकडले त्या लोकांनी आणि डिलीट करायला लावले आतले जेवढं शूट केलं तेवढं, कारण का आतमध्ये अलाउड नाही आहे शूट करायला. आणि मलाच पकडलं, अपूर्वा सटकून गेली मला पकडल्या. जाऊ द्या, तरी आपल्याकडे अपूर्वाकडे फुटेज आहे, त्यातला आपण यूज करू.